हॅलो फ्रेंड्स, मी मेघा आणि आज आपण बनवणार आहोत बुलेट प्रूफ कॉफी। ही कॉफी जी कीटो डाएटमध्ये पण चालते आणि तुम्ही एरवीही पिऊ शकता। टेस्टही छान असते आणि कॅलरीजही कमी असतात आणि गुड फॅट असतं त्याच्यामध्ये। तर मी रेसिपी सांगते तुम्हाला आता। गॅसवर आपण पातेलं गरम केले, त्याच्यामध्ये अर्धा कप आपण पाणी घेऊया। तसेच आपण अर्धा कप दूध घेऊया आणि हे आपण उकळायला ठेवूया। दूध गरम होत आलं की आपण त्याच्यामध्ये कॉफी घालूया। कॉफी तुम्हाला कमी जास्त कशी हवी आहे, मी तिथे 1 चमचा घातलाय। तर आपण याला छान उकळी येऊ द्यात। मी इथे नेसकॅफे घेतली आहे। तुम्हाला जर तुमच्याकडे जी कॉफी अवेलेबल असेल ती तुम्ही घालू शकता आणि ह्याला आपण छान उकळी येऊ दे। या कॉफीची टेस्ट खूपच छान लागते आणि पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणून ही डाएटमध्ये चालते। तर इथे आपण त्याच्यानंतर शुगर फ्री जे आहे ना, 50% स्टेविया आणि 50% शुगर, हे मी साखर घेतली आहे आणि ती घातली आहे मी अर्धा चमचा। तुम्ही नॉर्मल साखर पण वापरू शकता किंवा डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही शुगर फ्री वापरू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, नक्की एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा लोणी घालूया, बटर, जे तुम्ही सॉल्टेड अनसॉल्टेडही घालू शकता। 1 चमचा घालून हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण छान। याला छान उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये 1-2-3 चमचे अमूल फ्रेश क्रीम घालूया। फ्रेश क्रीमनी याची कन्सिस्टन्सी दाट होते आणि खूपच छान टेस्ट, एकदम क्रीमी आणि तोंडात विरघळणारी अशी आहे। तर ही तुम्ही नक्की करून बघा एकदा। हे आपण आता छान मिक्स करूया, हळूहळू ढवळून त्याला छान मिक्स करून घेऊया, म्हणजे क्रीम एकजीव होईल त्या कॉफीमध्ये। आता या कॉफीला असं छान टेक्स्चर आलंय, एकदम असं क्रीमी आणि छान टेक्स्चर आलंय, त्याच्यामुळे याची चवही खूप छान लागणार आहे। बघाल तुम्ही आता ती अशी दाटसर आणि छान आहे एकदम। आता हे सगळं एकजीव झालंय आणि आपली कॉफी रेडी आहे। आता आपण कॉफी सर्व करूया। अशी आपली कॉफी तयार झाली आहे आणि मी त्याच्यामध्ये 1 पिंचभर कॉफी वरनं टाकली आहे, अजून टेस्ट वाढते त्याने छान। अशी आपली बुलेट प्रूफ कॉफी तयार आहे आणि ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून, आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।